नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडलं आपण ते बघणार आहोत. प्रतापरावांवर अस्मिता चिडते. स्वतःच्या वडिलांवरती खूप चिडलेली असते आणि बोलून देखील दाखवते. प्रताप डायरेक्ट तिच्या समोर जातो आणि त्या बँकेमध्ये माझे भरपूर लोन अकाउंट आहेत. ते लोन अकाउंटविषयी मी चौकशी करत होतो आणि त्या दरम्यानच तुझी मी चौकशी देखील केली. त्यावेळेस हा प्रतापराव खूप चिडतो आणि बोलतो की माझ्यावर वाच ठेवण्याची तुला गरज काय? आणि माझं व्हिडिओ शूटिंग तुला कुठं काढून दिलं? तर ती डायरेक्टली सचिनचं नाव पुढं करते आणि "अरे वाह! तू तर चांगलाच गेम करत आहेस" असं प्रतापराव देखील सचिनला बोलतो. ज्यावेळेस सचिन नाव घेते अस्मिता त्यावेळेस सचिन लगेच मान खाली घालतो आणि "या लेव्हलपर्यंत गेलास का काय?" असं प्रतापराव बोलतात. अस्मिता पुन्हा बोलते की "माझे पैसे ह्यांनी वापरले तर काय बिघडलं? आजपर्यंत मी ह्यांचे पैसे वापरत होते ना. स्वतःहून मी हे सर्व पैसे काढून दिले आहेत" असं ती बोलते. त्यावेळेस ह्याची गरजच काय? बाळाच्या भविष्यासाठी पैसे लागणारच आहेत ना, असं सायली बोलून दाखवते. अस्मिताला हे पटतं देखील. अर्जुन खूप चिडतो देखील. त्यावेळेस हा शहाणा सचिन बोलतो की "इथून पुढं तुझे लोन फेडायसाठी मी तुझे अमाउंट वापरणार नाही. माझं मी बघेल" आणि तिथून तो निघून जातो. अर्जुन देखील खूप चिडलेला असतो. कल्पना देखील अस्मिताला खूप झापून काढत असते की "तू वडिलांवर आरोप करतेस आणि या सचिनपायी तू या घरामध्ये वाद घालत आहेस. एका व्यक्तीसाठी तेवढे माणसं गमावून बसशील." इकडे प्रिया नागराज आणि महिपतकडे आलेले असते. तसे ते हात जोडलेले असते. हात जोडून विनंती करते की "बस झाला आता. मला हे सहन होत नाही आहे. मी एकटी पडली आहे. माझी ताकद संपली आहे. तुमची एक टीम होती त्यावेळेस मी सर्व सहजपणे करत शकत होते. पण आता हे शक्य होत नाही आहे. मला खूप त्रास होत आहे. मला याच्यातून सोडा. मी तुम्हाला जेलमधून सोडायचा प्रयत्न करते. 7 दिवसात तुम्ही जेलच्या बाहेर असेल. त्यावेळेस आम्हाला काय लालच देत आहेस का तू?" असं नागराज बोलतो. "आणि तुझे खोटारडेपणा तुझ्यापाशी ठेव. आम्ही तुझ्या बोलण्याला फसणार नाही" असं नागराज बोलतो. "खरंच माझा विश्वास ठेवा. मी तुम्हाला इथून सोडवणार आहे. फक्त माझं एक काम करा. अर्जुन आणि सायलीला संपवायचं." त्यावेळेस असं ऐकल्यानंतर दोघंही खूप चिंतेत पडतात. "म्हणजे तो आमच्याकडून काम करून घेणार आणि त्याच्याबद्दल तो आम्हाला सोडवणार की काय?" असं नागराज बोलून दाखवतो. नागराज पुढे देखील बोलतो की "अर्जुन आणि सायलीला मारण्याचं तू आम्हाला सांगत आहेस आणि तू आम्हाला सोडवलं नाही तर काय करायचं?" इकडे प्रताप अस्मिताला खूप बोलत असतो. खरं तर तो हार्ड झालेला असतो. तर तिथून थोडासा बाजूला जातो. अस्मिता हे काय करून बसली तिला देखील कळत असतं. नाराज झालेला नागराजला अर्जुन कसाबसा सावरतो आणि सायली चांगलंच सुनावते या अस्मिताला. प्रताप सरांना ही सायली देखील बोलते की जाऊ द्या म्हणून. त्यावेळेस अश्विन खाली येतो आणि "तन्वी कुठे आहेस तू?" असं बोलतो. त्यावेळेस "तुला सांगून नाही गेली का?" असं कल्पना त्याला विचारते. तर नाही बोलते. कुठे गेली असेल हा प्रश्न सर्वांनाच पडतो आणि जाण्याच्या आधी सांगायचं शिकवलं नाही का असं कल्पना बोलते. इकडं ही सर्व प्लॅन करत असते आणि वकील आणून मी तुम्हाला दाखवतेच, प्रयत्न करतच आहे हे देखील प्रिया बोलून दाखवते. आता हे दोघं साथ देतील का नाही हे पुढच्या एपिसोडमध्ये नक्कीच बघायला आपल्याला मिळेल. मित्रांनो, ही प्रिया खूप चॅप्टर आहे. खरं तर ह्याला सोडवलं ते दोघेही याच्या मागे लागेल हे माहीत असतं. शेवटी प्रताप आणि अश्विन बोलत असतात. त्याच वेळेस प्रियाचा कॉल येतो आणि "कुठे गेलीस आहे तू?" असं विचारल्यानंतर ती सांगते की "माझ्या मैत्रिणीच्या आईची तब्येत खराब आहे. तुम्ही सर्वजण झोपले होते म्हणून न उठताच मी निघून आले." त्यावेळेस फोन का उचलत नव्हते याचं कारण ती फोन सायलेंट होता असं सांगते. आता हे सर्व बोलबच्चन तिचं हे सायलीला खोटं वाटत असतं आणि ते खरं देखील असतं. त्यावेळेस अश्विन बोलतो "मी काही प्रिस्क्रिप्शन पाठवतो ते मेडिसिन त्यांना दे म्हणजे फरक पडेल." इकडे बोलून झाल्यानंतर अर्जुन त्याला टोमणा मारतो की ती खऱ्या मैत्रीकडे गेली का खोटारड्या तिच्या इमॅजिनरी फ्रेंडकडे ती गेली हे तू बघ. त्यावेळेस हा बजावून सांगतो की तिच्याकडे पाहायचा दृष्टिकोन बदल. आता अश्विन गेल्यानंतर सायली आणि अर्जुनला प्रतापराव चिडवतात की आता आपल्या घरात नवीन बाळ यायला हवं. तर बाळ येण्याच्या बातमीने ही सायली तर असते पण हा खूप चिंतेत पडतो. दोघेही वर गेल्यानंतर प्रताप आणि कल्पना हसू लागतात आणि इकडे बघितलं तर प्रिया वकिलांशी बोलत असते. वकिलांना ती पैसे देखील देऊ करते. वकिलीला तुमची वकिली दाखवायची नाही,
फक्त मी सांगेल तेवढंच काम करायचं, ह्याचे हे पैसे आहेत. आणि मी सुभेदारांची सून आहे ही कुणाला गोष्ट कळाली नाही पाहिजे आणि बाहेर तर काहीच कळालं नाही पाहिजे की ही केस तुम्ही लढतायत. प्रियाचं हे बोलणं वकिलाला वकिली पण करून देत नसतं. तोच प्रश्न सतावत असतो. इकडे सचिन आणि अस्मितामध्ये खूप जोरदार वाद होतात. माझं बँकेत खातं चालू होतं त्यावेळेस माझा सर्व पैसा तू वापरलास, पण आत्ता तुझ्या पैसा मी वापरू शकत नाही याची खंत मला वाटत आहे. सचिनला अस्मिता बोलते की माझ्या सर्व पाहुण्यांमध्ये आईवडिलांमध्ये मी वाईट झाले तुझ्यामुळे. दोघेही एकमेकाचं उन्हा काढत असतात. हे वाद खूप टोकाला पेटतात आणि सचिन तिथून निघून जातो. आता ह्याच्या प्रश्नाचं उत्तर कसं द्यायचं, ह्याला कसं सॉल्व्ह करायचं हे अस्मिताला काही कळत नसतं. ती द्विधा मनस्थितीमध्ये अडकलेली असते. इकडे अर्जुन आणि सायली देखील एवढं लवकर बाळ नको याची चर्चा करतात आणि मी देखील हट्ट करणार नाही असं सायली वचन देते. इकडे अस्मिता हॉलमध्ये येऊन बसल्यावर सायली तिच्याजवळ जाते आणि तिला समजून सांगते की आंधळा विश्वास ठेवू नको, सर्व नातं हे डोळे उघडे करून बघ, तर तुला सगळं प्रश्नाची उत्तर पडेल, सगळे कोड्यांचे उत्तर सुटेल. इकडे अर्जुन आणि सायलीची सुपारी हे घेतात आणि त्यांना ट्रकने उडून देतात. आता पुढच्या वेळेस तुम्हाला कळणार आहे की ट्रकने उडवल्यानंतर दोघेही मृत्युमुखी पडल्याची बातमी समोर येते आणि सर्वांनाच दुःख होतं. मात्र या प्रियाला खूपच आनंद होतो. कल्पनाच्या तर पायावरची खालची जमीन सरकलेली असते. आता काय करावं प्रश्न सर्वांना